विद्यार्थी मित्रांनो, भगवंत क्लासेस मध्ये आपले स्वागत। आज आपण क्लास 6 पर्सेंटेज प्रॅक्टिस सेट नंबर 30 चा अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरू करूया। क्वेश्चन नंबर 1 बघा, शबाना स्कोर 736 मार्क्स आउट ऑफ 800 इन हर एग्जाम, व्हाट पर्सेंट ऑफ द मार्क्स डिड शी स्कोर। आता बघा 800 आउट ऑफ म्हणजे टोटल मार्क आहेत आणि तिने स्कोर किती केले आहे 736। तर जी गोष्ट दिलेली नाहीये ती एक्स मारायची, आपल्याला काय करायला लावले, पर्सेंटेज काढायला लावले। मग शी स्कोर लेट शबाना स्कोर X% X percentage of mark, X percentage आपण मानले आहे। बघा तर मग 100 पैकी X म्हणजे X upon 100 आणि 800 पैकी किती मिळवले तिने 736। 800 पैकी मिळवले 736 आणि 100 पैकी किती मिळवले X असे आपण मानलेले आहे। बघा तर मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, 800 मल्टिप्लाय बाय X इज इक्वल टू 736 मल्टिप्लाय बाय 100। X बरोबर 800 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे येताना ते डिवाइड करणार। देयरफॉर X इज इक्वल टू 736 मल्टिप्लाय बाय 100 डिवाइडेड बाय 800। हा 0 गेला, हा गेला, हा 0 गेला, हा 0 गेला। ठीक आहे, 8 ने 736 ला डिवाइड करू, 8 1 जा 8, 8 9 जा 72 आणि 8 2 जा 60। Therefore X is equal to 92। म्हणजेच आन्सर काय आला, आन्सर इज इक्वल टू शबाना स्कोर 92%। This is your answer। Next question बघा, 500 students in Dayhanda village. If 350 of them can swim, what percent can swim and what percent cannot? Dayhanda village मध्ये 500 स्टुडंट आहेत, 350 पोहू शकता, किती पर्सेंट पोहू शकता आणि किती पर्सेंट पोहू शकत नाही हे विचारलेलं आहे। तर बघा सोल्युशन, पोहण्याचं पर्सेंटेज एक्स मानू, लेट द स्विम पर्सेंट बी एक्स। पोहण्याचं पर्सेंटेज एक्स मानलेलं आहे, म्हणजे 100 पैकी एक्स मुलांना पोहता येतं आणि 500 पैकी 350 अपॉन 500 आणि एक्स अपॉन 100। 100 पैकी एक्स मुलांना पोहता येतं, तर 500 पैकी 350 मुलांना पोहता येतं। देयरफॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, 500x इज इक्वल टू 350 इंटू 100। समजलं का इथपर्यंत? बघा मग पुढचं, इथं 500x बरोबर मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे येताना डिवाइड करणार। x इज इक्वल टू 350 इंटू 100 अपॉन 500। बघा तर मग हा 0 गेला, हा गेला, हा 0 गेला, हा 0 गेला। क्लियर आहे का? देयरफॉर x इज इक्वल टू 5 1 जा 5, 5 7 जा 35, 0 तसा। देयरफॉर x इज इक्वल टू 70। म्हणजेच आपला आन्सर काय आला, आन्सर इज इक्वल टू 70% ऑफ स्टुडंट कॅन स्विम। आता 70% मुलांना पोहता येतो, म्हणजेच काय
70% मुलांना पोहोचता येतं, तर किती मुलांना पोहोचता येत नाही? म्हणजेच 100 मायनस 70 इज इक्वल टू 30%. म्हणजेच दुसरा आन्सर आपला आलं, इथं आन्सर 1 आणि इथं आन्सर 2. 30% स्टुडंट कॅन नॉट स्विम. 70% मुलांना पोहता येतं, तर 30% मुलांना पोहता येत नाही. क्वेश्चन नंबर 3 बघा. If Prakash showed Jawar on 75% of the 19,500 square meter of his land, on how many square meter did he actually saw Jawar? म्हणजे ऍक्च्युअल किती स्क्वेअर मीटर मध्ये त्याने ज्वारी पेरली त्याचं काढायचं उत्तर. 75% दिलेलं आहे, म्हणजेच 100 पैकी 75%. तर 19,500 पैकी किती ते काढायचं आहे. सोल्युशन बघा. जे दिलेलं नाही जे काढायचं आहे ते आपण x मानायचं आहे. तर प्रकाश सॉ जॉर ऑन x स्क्वेअर मीटर. प्रकाशने एक स्क्वेअर मीटर मध्ये ज्वार पेरली असं आपण मानू. तर बघा 75% म्हणजे 100 पैकी 75 आणि 19,500 पैकी x अशा पद्धतीने आहे. तर इकडं 19,500 x ला डिवाइड करता, इकडे येताना ते मल्टिप्लाय करणार. therefore x is equal to 75 upon 100 multiply by 19,500. क्लियर आहे का इथपर्यंत? बघा मग हे 2 0 गेले, हे 2 0 गेले. 75 multiply by 195. Therefore x is equal to 75 into 195. म्हणजेच x is equal to 75 ने 195 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 14,625. म्हणजेच आपला आन्सर काय आला? आन्सर इज इक्वल टू प्रकाश sold Jawar on 14,625 square meter. Next question बघा. Soham received 40 messages on his birthday. Of these 90% were birthday greeting. How many other messages did he get? म्हणजे 40 मेसेज पैकी 90% मेसेज त्याला बर्थडेचे आलेले आहे. तर 10% जे मेसेज आहे म्हणजे तो एक्झॅक्ट फिगर किती आहे ते काढायचं आहे. मग बघा सोल्युशन. Let Soham received X messages. Let Soham received let B Soham received X messages on his birthday on birthday greeting.
बर्थडे ग्रीटिंग्स असं समजू की बर्थडे ग्रीटिंगचे त्याला एक्स मेसेजेस आले. तर बघा एक्स मेसेजेस आले 40 पैकी एक्स बर्थडेचे मेसेज आले म्हणजेच 90% मेसेज आले 100 पैकी. मग बघा एक्स ला इथं 40 डिवाइड करताय तिकडे जाताना मल्टिप्लाय करणार. मग बघा एक्स इज इक्वल टू 90% म्हणजे 90/100 इंटू 40. Therefore x is equal to हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. Nine multiplied by 4, 9 multiplied by 4 is equal, therefore x is equal to 36 messages. म्हणजेच बर्थडेचे किती मेसेज आले 36 मेसेज. मग आपला आन्सर काय आलं, आन्सर इज इक्वल टू 36 बर्थडे मैसेज 36 बर्थडे जे मैसेज आले तर अदर मैसेज other messages is equal to 40 minus 36. 40 minus 36 is equal to 4. म्हणजेच अदर मेसेजेस किती आले 4. म्हणजेच आपला आन्सर आला. कारण आपल्याला हाऊ मेनी अदर मेसेजेस डिड ही गेट, अदर मेसेजेस विचारले. अदर मेसेजेस किती आले. सोहम रिसीव्ड 4 other messages. Soham received 4 other messages. Next question बघा. Of the 5,675 people in a village, 5,448 are literate. What is the percentage of literacy of the village? जे विचारलं तर एक्स मानायचं. सोल्युशन बघा. लिटरसी percentage of the village be x. लिटरसी पर्सेंटेज ऑफ द विलेज बी एक्स. हा तर मग x% म्हणजे 100 पैकी x तर 5,675 पैकी 5,448 इतके लिटरेटेड आहे. बघा तर मग 100 इकडे डिवाइड करतो x ला, तिकडे जाताना मल्टिप्लाय करेल. देयरफॉर x इज इक्वल टू 5,448 अपॉन 5,675 मल्टिप्लाय बाय 100. डिवाइड करायचं आहे 5,675 ने. मल्टिप्लाय बाय 100 डिवाइड केल्याच्या नंतर आन्सर आहे 96%. म्हणजेच काय आन्सर आला लिटरसी पर्सेंटेज of the village is
96%. This is your answer. Next question बघा. 180 of the 112 women in Jambulgaon village cast their vote, while 1360 of the 1700 in Vadgaon cast theirs. In which village did greater proportion of women cast their vote? बघा, 1080 of the 1200 women in Jambulgaon आणि 1360 of the 1700 in Vadgaon cast their vote. ग्रेटर कोणी म्हणजे जास्ती मतदान कोणी केले ते काढायचं आहे. तर आता जांभूळगावचं आपण एक्स मानू आणि वडगावचं वाय मानू. लेट द पर्सेंटेज let the x% vote cast by Jambulgaon. Jambulgaon village. Jambul village. Let the x% vote cast by Jambul village आणि इकडं let y% of vote cast by Vadgaon village. क्लिअर आहे की इथपर्यंत आपण जांभूळगावचं x% मानलं आणि वडगावचं y% मानलं. बघा तर मग x/100 आणि 1080/1200 आणि इकडं काय येणार y/100 इज इक्वल टू काय 1360/1700. समजलं का इथपर्यंत? 100 पैकी x% मतदान, तर 1200 पैकी 1080 आणि इकडं 1700 पैकी 1360, 100 पैकी y. बघा तर मग इकडं डिवाइड करता x ला 100, इकडे जाताना मल्टिप्लाय करणार x इज इक्वल टू 1080/1200 इंटू 100 आणि इकडं y इज इक्वल टू 1360 डिवाइडेड बाय 1700 मल्टिप्लाय बाय 100. इकडे 100 डिवाइड करताय, तिकडे जाताना मल्टिप्लाय करा. क्लिअर आहे का इथपर्यंत? हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, इकडचे सुद्धा हे 2 0 गेले, हे 2 0 गेले. बघा मग x इज इक्वल टू 12 9 जा 108, 12 1 जा 12, 12 9 जा 108, 0 90% आला. आणि इकडचं 17 8 जा 136, 71 जा 70, 17 8 जा 136. therefore y is equal to 80 आलं. म्हणजेच काय, जांभूळगावने 90% वोट कास्ट केलं, तर वडगावने 80% वोट कास्ट केलं. Jambul village cast 90% vote आणि वडगाव
वडगाव विलेज कास्ट 80%. क्लिअर आहे का? म्हणजेच काय, वडगावचं 80% आहे, जांभूळगावचं 90% आहे. Here जांभूळ विलेज कास्ट more wood than वडगाव. मग आपला आन्सर काय आला? आन्सर इज इक्वल टू जांभूळ विलेज वुमेन्स कास्ट ग्रेटर प्रपोर्शन. जांभूळ विलेज कास्ट ग्रेटर proportion. Of wood. This is your answer. Jambul village has greater proportion of wood.